की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून लोकसभेमध्ये नवनीत राणाला आपण तिकीट दिली होती. आपण म्हणजे आमचे वरिष्ठ नेते. ओके, अमरावती जिल्हा, शहर, ग्रामीण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून तिचं काम केलं. तुम्ही मला सांगितलं की बाबा मी भाषण केलं, बरोबर आहे. माझ्या पार्टीने मला आदेश दिला की नवनीत राणा भारतीय जनता पार्टीचे कॅन्डिडेट आहे. मग मला एक सांगा, मी काय वाईट बोललो? मी आताही म्हणतो ना की ते जे तिनं केलं नवनीत राणाने, ते काय वाचलं हनुमान चालीसा, ते आमच्यात नाही वाचलं गेलं. पण तुम्ही त्याचं सातत्य घेऊन प्रत्येक वेळेस भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्याचा पदाधिकाऱ्याचा जीव घेणार आहे का? तुम्ही आमदाराचा जीव घेणार आहे का? हा आमचा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न हा आहे की भारतीय जनता पार्टी देशातली, महाराष्ट्रातली, जगातली सगळ्यात मोठी पार्टी आहे. आमची पार्टी कोणी चालू शकते का? कोणी चालू शकत नाही. आमची पार्टी, आमचाच नेता चालू शकतोय. नरेंद्रभाई मोदी असो, देवेंद्रजी फडणवीस साहेब असो, आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेब असो, आमचा प्रदेश अध्यक्ष असेल, ही लोक आमची पार्टी चालवतात. सगळ्या कोणी कुठून यायचं आणि आपल्या टाळूला जीभ लावायची, सांगायचं मैंने तेरी तिकीट काटली, मैं तेरे को तिकीट देऊंगा, मैं इसको तिकीट, असं नाही झालं. आमची तिकीट कापायची हिंमत असेल तर आमचे वरचे नेते कापतात. आमचे नेते आम्हाला तिकीट देतात. आम्हाला दुसऱ्या कुठल्याही माणसाची कुबडीची गरज नाही. आम्ही कुबड्या घेऊन या ठिकाणी आलेलो नाही. सक्षम आहे आम्ही या ठिकाणी. तुम्ही म्हणता का एका ठिकाणी कसे काय आता आले? भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी हा तेव्हाही एकत्र होता, आताही सुद्धा एकत्र आहे. जर तुम्हाला एक सांगतो, बाहेरून जर कोणतं संकट होत असेल तर 100% आम्ही एका ठिकाणी